आर्टिकल 14 नावाचं एक वेब मीडिया प्लॅटफॉर्म आहे. त्यात या सगळ्या घटना संदर्भात एक आर्टिकल पब्लिश करण्यात आलंय. त्यात हा सगळा भयंकर प्रकार लिहिण्यात आला. तो काय आहे हे आपण थोडक्यात बघूयात. 28 मे 2025 रोजी दक्षिण ओडिशातील रायगडा जिल्ह्यातील 26 वर्षीय दलित अँटी मायनिंग आंदोलनकर्ता कुमेश्वर नाईक याला जामीन मंजूर करताना ओडिशा उच्च न्यायालयाने जामीन करताना एक अट घातली होती. ती म्हणजे याचिकाकर्त्याने दररोज सकाळी 6 ते 9 या वेळेत काशीपूर पोलीस स्टेशनच्या परिसरात साफसफाई करावी. मे 2025 ते 2026 दरम्यान दिलेल्या अशा 8 आदेशांपैकी हा एक होता. यापैकी 7 आदेश रायगडा जिल्ह्यातील 2 न्यायाधीशांनी दिले. एक तथाकथित उच्च व प्रबळ जातीतून आणि दुसरे इतर मागासवर्गीय समाजातून येणारे हे न्यायाधीश आहेत. आणि एक आदेश उच्च न्यायालयाने तथाकथित उच्च जातीतून असलेल्या न्यायाधीशाने दिला. अशा अटींवर जामीन मिळालेल्या आंदोलनकर्त्यांमध्ये 8 जणांपैकी 6 दलित आहेत आणि 2 आदिवासी आहेत. 2023 मध्ये नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली बिजू जनता दल सरकारने वेदांता लिमिटेड या 50 वर्ष जुन्या मुंबई स्थित बहुराष्ट्रीय खाण कंपनीला बॉक्साईट खाण करार करून त्यांना ही खाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता व त्याच्याच विरोधात हे आंदोलनकर्ते आंदोलन करत होते. त्यानंतर भारतीय जनता पक्ष जून 2024 मध्ये प्रथमच ओडिसात सत्तेत आला, ज्यामुळे नवीन पटनायक यांचा 24 वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपला. परंतु त्यानंतरही भारतीय जनता पक्षाने करार तसाच सुरू ठेवला आणि या विरोधात सुद्धा स्थानिक लोकांनी आंदोलन केलं. आणि या आंदोलनादरम्यान अटक झालेल्यांपैकी एक आहेत कुमेश्वर नाईक, जो आपल्या परिसरात एक लहान किराणा दुकान चालवतो. काशीपूर तुरुंगात 5 महिने घालवल्यानंतर जामीन मिळालेल्या कुमेश्वर नाईकला काशीपूर पोलीस स्टेशन मध्ये कधी ताब्यात ठेवण्यात आले होते, त्याच ठिकाणी दररोज झाडू, फिनाईल आणि पोलिसांनी दिलेल्या इतर साहित्याचा वापर करून साफसफाई करावी लागली. जे काही महिने तुरुंगात घालवल्यानंतर दिलासा देणारा क्षण असायला हवा होता, तेच त्याच्या म्हणण्यानुसार त्याला अपमानित करण्यासाठीच होता. न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल नाईक म्हणतो की पोलीस स्टेशनकडे चालत जाताना आपल्याला हे अपमानास्पद काम करावं लागणार आहे हे माहिती असूनही मी स्वतःला सांगत होतो की हा लढा या आदेशापेक्षा मोठा आहे. तरीही मला हे नमूद करायचंय की न्याय व्यवस्थेनेच हा जातीयवादी आदेश दिलाय, ज्यामुळे आपण कुठे उभे आहोत असा प्रश्न मला पडतो. नाईक हा रायगडा जिल्ह्यातील काशीपूर ब्लॉक मधील कांतामाळा गावचा रहिवासी असून ते गाव काशीपूर पोलीस स्टेशन पासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. आता तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, हा जामीन आहे की शिक्षा? कायद्याची साधी व्याख्या काय सांगते? जामीन म्हणजे तुम्ही न्यायालयात हजर राहाल याची खात्री. पण इथे काय केलं जात आहे? लोकांना रोज पोलीस स्टेशन मध्ये जाऊन साफसफाईचं काम करायला लावलं जात आहे. हा जातीयवादी न्याय आहे का, की ही शिक्षा आहे? ती ही अपमानाची शिक्षा. आता या सगळ्या घटनेकडे आपण आणखी एका दृष्टिकोनातून पाहूया. आपल्या देशात साफसफाईचं काम कोणाशी जोडलेलं आहे? इतिहासात पिढ्यानपिढ्या कोणाला झाडू मारायला लावलं गेलंय, कोणाला गटार साफ करायला भाग पाडलं गेलंय? दलित समाजाला. हे फक्त काम नव्हतं, ही एक जातीय व्यवस्था होती. डॉक्टर आंबेडकर यांनी याच व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं ही कामांची विभागणी नाही, ही माणसांची विभागणी आहे. मग आज जेव्हा न्यायालय एका दलित किंवा आदिवासी आंदोलनकर्त्यांना सांगतं जा आणि साफसफाई करा, तेव्हा आपण प्रश्न विचारायला नको का? हा निर्णय संविधानातून येतो की मनुस्मृतीतून? संविधान काय सांगतं? ते सांगतं सर्व नागरिक समान आहे, प्रत्येकाला प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे, कोणावरही भेदभाव होऊ नये,
पण मनुस्मृती काय सांगतं ते सांगते, प्रत्येकाची जागा ठरलेली आहे, कोण वर कोण खाली, आणि काही लोक कायमच खाली. मित्रांनो, आज जर आपण पाहिलं तर ही घटना केवळ एका जामिनाच्या अटीची नाही, ही घटना आहे त्या जातीयवादी मानसिकतेची, जी अजूनही जिवंत आहे, जिथे एखाद्याला त्याच्या जातीनुसार काम दिलं जातं, जिथे त्याच्या सन्मानाला किंमत नसते. आणखी एक महत्वाचा प्रश्न, ही अट सगळ्यांवर लागू झाली असते का? जर एखादा उच्चवर्णीय मोठा उद्योगपती, एखादा प्रभावशाली नेता त्याच्यावर अशी अट घातली असती का? आणि घातली जरी असती तरी त्यांनी ती स्वीकारली असते का? उत्तर आपल्याला माहित आहे. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ ही केवळ कायद्याची अट नाही, ही सत्तेची आणि जातीय रचनेची आहे. आणि इथेच प्रश्न अधिक गंभीर होतो. जे लोक आपल्या हक्कांसाठी उभे राहतात, जे प्रश्न विचारतात, जे अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात, त्यांना असा संदेश दिला जातोय, तुम्ही आवाज उठवाल तर तुम्हाला अपमान सहन करावा लागेल. मित्रांनो, ही फक्त ओडिशाची गोष्ट नाहीये, ही गोष्ट आहे भारताच्या लोकशाहीची, भारताच्या न्याय व्यवस्थेची आणि आपल्या समाजाच्या विचारांची. डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं, एक असं संविधान ज्यात प्रत्येकाला समान हक्क आहे, पण त्यांनी मनुस्मृती का जाळली? कारण ती अन्यायकारक होती, ती माणसांना विभागणारी होती. आज प्रश्न असा आहे, आपण काय वाचतोय, संविधान की आपण अजूनही मनुस्मृती जगतोय? कारण जर जामिनाच्या नावाखाली एखाद्याला त्याच्या इतिहासातील अपमान पुन्हा जगायला लावलं जात असेल तर तो न्याय नाही, तो न्यायाच्या नावाखाली अन्यायच आहे. मित्रांनो, आज गरज आहे हा प्रश्न मोठ्याने विचारण्याची. हा प्रश्न फक्त न्यायालयाला नाही तर समाजालाही आहे. आपण खरोखर बदललो आहोत की फक्त आपले शब्द बदललेत आणि विचार अजूनही तेच आहेत? शेवटी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, संविधानाने आपल्याला फक्त अधिकार देत नाहीत, ते आपल्याला जबाबदारीही देतं. अन्याय पाहून शांत बसायचं नाही, प्रश्न विचारायचे, आवाज उठवायचा. कारण जर आज आपण शांत राहिलो तर उद्या हा प्रश्न आपल्या समोरही उभा राहू शकतो. आपण संविधानाच्या देशात जगतोय की अजूनही मनुस्मृतीच्या सावटाखाली? माझी सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे, कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्या एकूण घटनेविषयी, या सगळ्या एकूण प्रक्रियेविषयी तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. कारण आपण आज आवाज नाही उठवला तर अशा घटना वाढताना आपल्याला नेहमी दिसत राहील. मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद.